घालून बनवलेला हा चुरमा लाडू आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत, बदाम काजूचे काप आहे. नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो ठाण्याला आणि पुरोहित भोजनालय इथे आपण जाणार आहोत, टेस्ट करणार आहोत इथली थाळी जी फेमस आहे. 120 रुपयात अनलिमिटेड थाळी इथे आहे गुजराती पद्धतीची. तर बघूया, आपण एन्जॉय करूया. चला टेस्ट पण बघूया. ठाणे स्टेशनला वेस्टला आलात का ही आहे नाईकवाडी आणि बघा मॅगडीच्या समोरच आहे पुरोहित भोजनालय. आपण आता साधी थाळी बघतोय. बटाटा है, बटाटा ये कौन सा सब्जी है? बेसन गट्टा है, बेसन गट्टा. हाँ पत्ता गोभी है, पत्ता तीखा दाल है, खटास. इथे 4 माणसं 4 व्यक्ती जेवू शकतात असे थाळ्या मांडलेल्या असतात. आणि बघा आता याच्यामध्ये दिलं त्यांनी बटाट्याचा रस्सा आहे हा, आणि ही गट्टा बेसन गट्टा भाजी आहे, ही आमटी आहे आणि ही कोबीची भाजी आहे. आता ह्या चपात्या आहेत, गरमागरम असे फुलके आहेत बघा. इथे ही पूर्ण थाळी आहे, त्याच्यामध्ये फुलके आहेत, भात आहे गरमागरम, इथे आमटी आहे, सर्व केली आहे. पहिल्यांदा फुलके वाढतात आणि नंतर भात येतो. तर तुम्हाला इथे फुलकेसुद्धा नुसते घेऊ शकता, भातसुद्धा घेऊ शकता आणि अनलिमिटेड अशी ही 120ची पूर्ण थाळी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते की बघा चटणी दिलेली आहे तिखट अशी पुदिन्याची, लोणचं आहे, कांदासुद्धा आहे आणि हा आहे बटाट्याचा रस्सा. हे गोड आमटी आहे आणि ही कोबीची भाजी आहे, ही गट्टा भाजी आहे आणि ही आमटी आहे आणि तूप टाकून केलेले हे फुलके आहे. तर आपण चला टेस्ट करूया. ताकसुद्धा आहे आणि हे सगळं तुम्ही पुन्हा कितीही वेळा मागू शकता. पोट भरेपर्यंत तुम्हाला 120मध्ये ही थाळी आहे. तर आपण टेस्ट करूया. सुरुवात करूया आपण फुलक्यापासून. गरमागरम असे फुलके आहेत, इथे बनत आहेत आणि इथे वाढलं जात आहे. सगळे आहेत खवय्ये खाण्यासाठी इथे येतात. गरमागरम असं इथे सर्व केलं जातं. आपण बटाट्याची भाजी टेस्ट करूया. बटाट्याची भाजी पण मस्त आहे. पूर्ण रस्सा आहे ना तर ती मस्तच आहे. मी तुम्हाला ही कढी दाखवते, कढीची टेस्ट करून सांगते. ताकाची कढी आहे, मस्त घट्ट अशी गुजराती टाईपची. आमटीची पण टेस्ट करूया. मस्त आहे. कोबीची भाजी मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी आहे. कोबीची भाजी मस्त. कोबीची भाजी टोमॅटो टाकून केलेली आहे, छान टेस्ट आहे. राजस्थानी पद्धतीची आहे आणि गुजराती पद्धतीची. ते आपण बघूया. बेसनाचे गट्टे इथे बघा, त्याप्रमाणे छोटे छोटे आहेत. दह्याच्या कढीचा वापर करून ही गट्टा भाजी केलेली आहे. त्याला मोहरीची मस्त जिऱ्याची फोडणी आहे. ओमदान घातल्यावर हे जे गट्टे आहेत ना मस्त एकदम त्याचा स्वाद उतरतोय आणि विरघळत आहेत. सगळ्यात मला ही भाजी टेस्टी लागली. पुदिन्याची मस्त चटणी आहे, एकदम भन्नाट. आपण टेस्ट संपवूया या जेवणात. छान ताक आहे, आंबट गोड चवीचं ताक आहे. ही कढी आपण ट्राय करूया. मस्त आहे आमटी आणि भात पण एकदम त्याचे दाणे एकदम सॉफ्ट आहे.
खूपच आवडली. दादा तुमचं नाव काय? दीपक अग्रवाल. तुम्हाला थाळी आवडते का इथली? लय आवडतं. किती वर्षापासून येता मी इथे? इथे 5-6 वर्षापासून निघालो. आवडतं म्हणजे आवर्जून येतात, डेली येतात का? नाही, डेली नाही. जेव्हा मुंबईला येतो तेव्हा येतात. राहायला कुठे तुम्ही? मी राहायला रायपूरला. तुम्हाला इथलं काय फूड म्हणजे फूडमध्ये काय आवडते व्हेरायटी? मिठी कढी. मिठी कढी. हां, मग मिठी आता तुम्ही कढी. स्पेशल थाळी घेतली. हा स्पेशल. स्पेशल थाळी कितीला इथली? 200 रुपये. 200 रुपयांना परवडते आणि भरपूर परवडते आणि व्हेरायटी, भरपूर जेवण, पोटभर जेवण. पोटभर जेवण. मग तिथून तुम्ही आवर्जून आलेत का इकडे येता? हा. धन्यवाद. आता आपण स्पेशल थाळी बघतोय जी 200 रुपये आहे आणि ही पण अनलिमिटेड आहे ना? ही पण आहे. एक कढी, रेग्युलर डाळ आहे ती जी आपल्याला साध्या थाळीमध्ये पण पाहायला मिळाली. या हे कढी आहे पडवलची. कोणती? शिमला मिरची, बटाटा आणि बेसन, जी आपल्या रेग्युलर थाळीमध्ये. दो भाजी है, बाकी बाकीच्या 2 वेगळ्या. रेग्युलर थाळी म्हणजे 2 भाज्या ज्या होत्या त्या याच्यामध्ये स्पेशल थाळीमध्ये येतात आणि त्याच्यासोबत मग ही शिमला मिरचीची भाजी आहे आणि पडवळची भाजी आहे, कढी, आणि ही एक्स्ट्रामध्ये ही बघा ही मिठी कढी आहे आणि ही रेग्युलर आपली कढी. तर असे पदार्थ दिसत आहेत आपल्याला. आणि इथे बघा चटण्या दिसत आहेत. तर ही चुंदा आहे, हा गोड. आणि इथे बघा मिरचीचं हे आहे, लोणचं आहे, सुकं लोणचं आहे, हे मिक्स लोणचं आहे. आणि इथे आंब्याचं लोणचं दिसतं आहे. आणि हा पण असा वेगळाच कैरीचा चुंदा दिसतो, पाहू शकता. हा बघा चुंदा आहे. तर याच्यातलं पण तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं घेऊ शकता. फुलके गरमागरम तूप लावून, ते पण देशी घीचं तूप लावलेलं फुलके आहेत गरमागरम. आणि हा पापड आहे दिलेलं आहे, सगळ्या टाईपचं. कांदा दिलेला आहे, टोमॅटो आहे, गाजराचे काप आहे, लिंबू, काकडी आणि बीट. हे पण तुम्ही सलाड म्हणून तुम्हाला हवं तसं घेऊ शकता. इथे छास आहे म्हणजे ताक आहे आणि भात सुद्धा येणार. सुगंध असा आला ना, गरमागरम पकोडे आणि त्याच्यासोबत चटणी सुद्धा आहे. ही कसली? चिंचेची मिठी चटणी आणि पुदिना. बघा स्पेशल थाळीमध्ये हे गरमागरम पकोडे येतात आपल्याला आणि एकदम गरम आहे. वाव, गोल भजी. अशी स्पेशल थाळी आलेली आहे, अनलिमिटेड आहे ही सुद्धा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय काय आहे. तर याच्याबरोबर पापड आहे, भाजलेला पापड आहे. आणि आपण जे लोणच्यांचे प्रकार घेतलेले आहेत तर तिखट लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे सुकं, इथे चुंदा आहे आणि गोड लोणचं आहे. आणि गोडमध्ये तुम्ही बघाल ना तर गोडमध्ये तुम्हाला इथे त्यांनी रबडी दिलेली आहे, ही रबडी आहे. आणि हा मुगाचा हलवा आहे. मुगाचा हलवा बघा, मुगाचा हलवा कसा मस्त वाटतो बघूनच, असं म्हणजे तोंडाला पाणी सुटलं आहे. किंवा तुम्हाला चुरम्याचा लाडू, म्हणजे हे जे 3 प्रकार आहेत ना त्याच्यातलं तुम्हाला फक्त एकच घेता येईल गोडमध्ये. एक म्हणजे चुरमा लाडू किंवा मुगाचा हलवा किंवा ही रबडी. म्हणजे तिन्हीपैकी तुम्ही सुचू शकता की आम्हाला कोणता खायचं आहे. हे एक्स्ट्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये मी आता हा चुरमा लाडू ट्राय करणार आहे आणि आपल्याला मुगाचा हलवासुद्धा ट्राय करायचा. तर बघूया आपण ट्राय करायचं. चला गरमागरम भजीपासून सुरुवात करूया. भजी आहे गरमागरम आलेली आहे, चटणीसोबत ट्राय करून दाखवते. किती सॉफ्ट भजी बघा, बघू शकता. एकदम सॉफ्ट आणि गरम गरम आणतात. सगळे जे पदार्थ आहे ना गरमागरम आहेत. आणि पडवळची भाजी, पडवळची भाजी पण मस्त आहे. ही जी शिमला मिरचीची भाजी आहे ना मस्त एकदम तेलामध्ये परतलेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी आहे. शिजलेले सगळे पदार्थ मस्त अगदी गरमागरम आहे. टेस्ट एकदम भन्नाट आहे, मस्त. चुंदा बघूया, ट्राय करूया. मस्त. आणि एवढं सारं सॅलड आहे. मी मुगाचा हलवा ट्राय करते. मूग डाळीचा हलवा
असली तुपामध्ये केलेला मूग डाळीचा हलवा आहे, अगदी भन्नाट लागतोय. आपण रबडीची पण टेस्ट करूया. पण गोडमध्ये तुम्हाला तिन्हीपैकी एकच येणार आहे हे लक्षात असू द्या. मस्त. हा चुरमा लाडू आहे. हा बघा, राजस्थान स्पेशल चुरमा लाडू आहे. मस्त ड्रायफ्रूट्स घालून बनवलेला हा चुरमा लाडू आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे, बदाम काजूचे काप आहेत आणि इतकं छान आहे ना त्याची टेस्ट होतं. ते ओरिजिनल राजस्थानी टिपिकल चुरमा लाडू आहे. आणि हे तुम्ही एक्स्ट्रामध्ये ही थाळीसोबत स्वीट येणारच आहे, पण तुम्हाला हवं तर एक्स्ट्रा पैसे मोजून तुम्ही स्वीट मागू शकता. फुलके जर नको असतील तर बाजरीची भाकरी गरमागरम तूप लावलेली किंवा पुरीसुद्धा मिळणार आहे. आणि इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे एव्हरी संडेला म्हणजे दर रविवारी संध्याकाळी दाल बाटी चुरमा हे स्पेशल असतं आणि त्याची किंमत असते 200 रुपये. तर तुम्ही कधी आला संडेला तर दाल बाटी खायची असेल तर नक्की इथे ट्राय करा. हे पण आपण नंतर एक्सप्लोर करू कधीतरी. आणि संडेची जी थाळी असते ना स्पेशल वेज, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे भरपूर प्रकार असतात. वेज थाली रहता है उसमें क्या रहता है स्पेशल? छोले रहता है, आलू टमाटर की सब्जी रहती है और मटर पनीर रहती है, भिंडी मसाला रहता है और पूरी रहता है और ढोकला रहता है. 2 स्वीट 2 फरसाण पूरी. ढोकला एक मतलब ये और एक तला हुआ फरसाण, कोई भी दो फरसाण रहता है, पूरी रहता है और बहुत अच्छा है. तो उसमें वही रेट रहेगा? नहीं, 250 रुपये रहता है वो. त्याचे 250 रुपये म्हणजे संडेच्या थाळीची. ही स्पेशल थाळी 200 रुपये, रेग्युलर त्याची 250. आणि दाल बाटी चुरमाची चुरमा संध्याकाळी 200 रुपये अनलिमिटेड. किती फक्त संडेला? संडेला. किती ते किती वाजेपर्यंत असतं? 7:30 से 11:30 बजे तक. नोट करून ठेवा वेळ. दाल बाटी चुरमा खायची तर नक्की भेटा. आणि हे आचार आहे तिथल्या हॉटेलचे. छान पदार्थ बनवले जरा मस्त एकदम टेस्ट आणि हलके फुलके यांचं सगळं देखरेख खाली बनतं आणि ह्यांच्या हाताची चव आपण आता चालतोय. धन्यवाद. इथले महाराज आहेत आणि त्यांचं बघूया काय काय किचनमध्ये आहे बनवलेलं. डाळ आहे, मस्त डाळ आहे बघा. ही डाळ आहे, बेसनचा गट्टा, आलू आणि टोमॅटो, मिठी डाळ, कढी, रेग्युलर कढी, गुजराती मिठी कढी. हां, स्पेशल थाळीमध्ये येणार ही. शिमला मिरची आहे, शिमला मिरची आहे. आणि हे सगळे पदार्थ खाली गरम राहतात का? मशीनमध्ये. बासमती चावल. हे स्पेशल थाळीमध्ये चावल येतात ना हे वाले. आणि ही पडवळची भाजी. इथे गरमागरम फुलके तयार करतायत बघा. एका बाजूला उंडे बनवलेत आणि इथे मस्त शेगडीवर गरमागरम फुलके तयार होत आहेत. वाव. आणि बघा किती मस्त फुगलेले फुलके आहेत. पाहू शकता जेवणाला इथे बरीच जण आहेत. आणि दादा तुम्ही कुठून आहात? मी ठाण्यातच राहतो, पण इथली क्वालिटी तुम्हाला कशी वाटते? खूपच घरच्यासारखी असतं आणि रेट्स आर व्हेरी रिजनेबल. तुम्हाला इथला कोणता पदार्थ जास्त आवडतो? चपाती फ्रेश असते, चपाती भाजी जी गरमागरम भाजी असते आणि 120 मध्ये परवडते आपल्याला. थाळी स्वस्त. मग नेहमी येता तुम्ही वरच्यावर? महिन्यातला एकदा वगैरे. टेस्ट आवडते म्हणून येता. तर दादा पण इथे जेवायला बसले. धन्यवाद दादा. थाळीबद्दल सांगाल का मला? तुम्ही अच्छा नेहमी येता का तुम्ही? स्पेशल थाळी घेतली का रोजची रेग्युलर? स्पेशलमध्ये कोणता पदार्थ जास्त आवडतो? ती पण घेतलात. राहायला कुठे तुम्ही? अच्छा मुलुंडला. म्हणजे इथे आलात का तुम्ही? अच्छा. टेस्ट आवडते? पदार्थ चांगले असतात. धन्यवाद.
महाराज आहेत, त्यांच्या पदार्थांची आम्ही टेस्ट चाकली. खरंच खूप छान पदार्थ होते आणि आम्ही नक्की पुन्हा व्हिजिट करू. आमच्या दर्शकांना पण तुम्ही छान माहिती दिलीत. तर हे किती वाजेपर्यंत असतं दादा? सकाळी 11:30 लगभग 11:30 बजे से 3 बजे तक रहता है. 3 बजे तक. शाम को 7:30 बजे से 11 बजे तक रहता है. आणि संपूर्ण दिवस चालूच असतं ना? हो, सुट्टी कधी नसते. सुट्टी कधी. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. 12 ते 3 पर्यंत तुम्हाला ही अनलिमिटेड थाळी मिळणार आहे, जी 120मध्ये आहे. आणि पाहू शकता खवय्यांची कशी गर्दी आहे आणि अनलिमिटेड थाळी आहे. आणि डिलक्स थाळी सुद्धा तुम्हाला 200 रुपयात मिळणार आहे, जी स्पेशल थाळी आहे. तर दोन्ही थाळ्या मी तुम्हाला एक्सप्लोअर केल्या आहेत. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. एक भोजनालयाचे मालक आहेत. आपलं नाव काय दादा? हरीश सिंग. हरीश सिंग. आपलं तुमचं हे म्हणजे भोजनालय किती वर्ष जुनं आहे? 40 वर्षापासून आहे. आणि अजून तुमचं कुठे आहे का असं भोजनालय? कापूरबावडीला आहे. अच्छा. तर कापूरबावडीला यांचं अजून एक आहे सेन पुरोहित भोजनालय, गुजराती राजस्थानी थाळी. ते पाहू शकता अनलिमिटेड. आणि ते कापूरबावडी आणि नाईकवाडी हे दोन्हीचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. इथे तुम्हाला परवडणारी अशी 120मध्ये अनलिमिटेड थाळी आहे, व्हेज थाळी आहे आणि गुजराती पद्धतीची थाळी आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. ठाणे स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर नाईकवाडी आहे आणि मॅगडीच्या समोर तुम्हाला हे पुरोहित भोजनालय मिळेल. तर नक्की भेट द्या आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी चव वाटली. दोन्ही थाळ्या मी तुम्हाला टेस्ट करून सांगितल्या आहेत. खूप भन्नाट चवीच्या आहेत आणि आता मला ह्या संपवायची आहे ही थाळी. तर व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.